सन्माननीय प्राध्यापक कैलास रणदिवे सर, दैनिक स्वाभिमानी छावाचे कार्यकारी संपादक सन्माननीय श्री महेश वठारे साहेब, शीतल ग्रुपचे सर्व सन्माननीय विजय भाऊ कोठारे, रांजणी भीमानगर नगरीचे प्रवासी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे, शेतकऱ्यांच्या चळवळीतील बांधावरील नेता म्हणून ज्यांचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ओळख लौकिक पावते असे सन्माननीय अतुल भाऊ खुपसे पाटील, या सर्वच मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सन्माननीय डॉक्टर कपिलजी मोरे, त्याचबरोबर सन्माननीय लालासाहेबजी मोरे, संचालक विठ्ठल सागर पिंपळणे यांचे या ठिकाणी सहर्षाचं आणि मनापासून स्वागत। त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय श्री संजय बाबा कोकाटे साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झाला, आपलंही सहर्षाचं स्वागत। आपल्या परखड वार्तांकनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात पत्रकारितेची अखंड व्याख्या सर्वसामान्यांच्या ओबरापर्यंत, सामान्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारा वृत्तपत्र समूह म्हणजेच दैनिक दामाजी एक्सप्रेस। दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा साजरा करत असताना उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत करणं, त्यांचं यथोचित या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करणं हे कार्यक्रमाचं परम कर्तव्य समजून उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींचं, व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्व शुभचिंतकांचं, हितचिंतकांचं, सर्व माता भगिनींचं, महिला भगिनींचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। या ठिकाणी भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये मातीतून सोनं पिकवणारी शक्ती निर्माण करणारा जादूगार म्हणजेच शेतकरी होय। या शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी बांधावरची लढाई देशाच्या संसद भवनापर्यंत पोहोचवणार शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे असं सन्माननीय अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या वतीने दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे सन्माननीय भाऊ या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत, त्यांचेही दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने शब्दशः आभार। या ठिकाणी सन्माननीय रोटरी क्लबचे कोठारी साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं। रोटरी क्लबचे सन्माननीय श्री कोठारे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं। या कार्यक्रमस्थळी विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा व संयोजन समितीच्या वतीने सहर्षाचं स्वागत करून हा नियोजित मंगल सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत। पुनश्च एकदा आपणा सर्वांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। मंचावरती यावं। पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय रामदासी साहेबांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं। त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष सन्माननीय बंटी नाना भोसले, बंटी नाना बोबडे, आपणासही विनंती आहे की कृपया आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं। आपणासही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय शिवाजीराजे कांबळे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही सहर्षाचं स्वागत। आपणासही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। हरिभक्त पारायण गुरुवारी आदरणीय त्या मंगल सोहळ्याचा प्रारंभ या ठिकाणी आपण करूया। सर्वच मान्यवर मंडळींना विनंती आहे की कार्यक्रमाचा
यासाठी सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाप्रसंगी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा माननीय रावसाहेब नाना देशमुख आपण या ठिकाणी उपस्थित झाला। आपलं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण गुरुवर्य एकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब व इतर सर्वच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मंगल सोहळ्याप्रसंगी या देखण्या सोहळ्याप्रसंगी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। उपस्थित सर्वच शुभचिंतकांचं हितचिंतकांचं दैनिक एक्सप्रेस परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वच आमच्या वाचक बंधू भगिनींचं, माता भगिनींचं, महिला भगिनींचं या कार्यक्रमस्थळी आम्ही सहर्षाचं आणि मनापासून स्वागत करतो। आपण सर्वजणाला कार्यक्रमाची शोभामंत्र नक्की वाढली। सर्व पुरस्कारार्थींचं त्याचबरोबर पुरस्कारार्थींच्या परिवारातील सदस्यांचंही या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। या दीप प्रज्वलनानंतर सर्वच मान्यवर मंडळींना विनंती आहे की पुनश्च आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर प्रतिष्ठा लॉनचे सर्वेसर्वा उद्योजक सन्माननीय प्रशांत दळवी साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। देखणं असं सभागृह या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणारे या मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा या नगरीचे युवा उद्योजक सन्माननीय प्रशांत दळवी साहेब आपणास विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण मोठ्या मनाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने सहर्ष स्वागत करून आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं। आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष निवड माढा नगरीचे पत्रकार सन्माननीय धनंजयजी भोसले सर यांनी व्यक्त करावी अशा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आता या ठिकाणी झालेल्या अध्यक्ष निवडीस मी दामाजी परिवार व सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने अनुमोदन देत आहे। धन्यवाद। या अध्यक्षीय निवडीनंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दैनिक दामाजी एक्सप्रेस घोडदौड करत असताना माढा तालुक्यामध्ये या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यासाठी माढा तालुक्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती एलिया पेलणारे माढा तालुका विभागीय प्रतिनिधी सन्माननीय प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर सरांना विनंती करतो की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं। सन्माननीय प्राध्यापक गाडेकर सर। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ढोबळे सर तसेच सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी कोकाटे तसेच या ठिकाणी माढा माजी सभापती शिवानाना कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंटेनाना बोबडे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख तसेच स्टेजवरील सर्व प्रतिष्ठित मंडळी, आज या ठिकाणी मला सांगायला असा आनंद होतो की आज माढा विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन आहे आणि या द्वितीय वर्धापन दिनामध्ये पदार्पण करत असताना ह्या माढा तसेच करमाळा, बार्शी, माळशिरस या तालुक्यामध्ये जेवढ्या काय समस्या असतील किंवा जे काय परखड असं विचाराचं लेखन असेल, हे लेखन आमच्या या पत्रकारितेतून आमच्या प्रतिनिधीने एक चांगल्या प्रकारचं लेखन करून
या ठिकाणी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही या समाजामध्ये न्याय मिळवून देत असताना काही कोळसावृत्तीनं जरा थोडंफार एक वेगळा असा प्रकार घडून येतो की या ठिकाणी एखाद्याच्या विरोधात जरा थोडं लिहिलं तर हा पेपर चांगला नाही, किंवा चांगलं गुणगान गायलं तर हा पेपर खूप चांगला. म्हणजे अशा पद्धतीच्या समस्यांना या ठिकाणी प्रतिनिधींना तोंड द्यावं लागतं. तर एक चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी दामाजी एक्सप्रेस आणि आमच्या संपूर्ण परिवाराने केलेलं आहे. यामध्ये विशेषतः या ठिकाणी कौतुक असं करावंसं वाटतं की आमच्या या पूर्ण परिवारांचे सर्वेसर्वा भगरे सर यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ते नेहमी मला सांगतात, सर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला किंवा कोणत्याही कसोटीला घाबरू नका, आम्ही नेहमी तुमच्या पाठीबरोबर आहे. आणि त्याचबरोबर पत्रकार संघामध्ये नेहमीच आम्हाला सांगितलं जातं की आमचे मुकुंद रामदासी काका ते आमच्या पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष पण आहेत, ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, ते सुद्धा सांगतात, सर आपण काय कोणाच्या चोऱ्या करत नाही किंवा कोणाचं काय वेगळं असं लिहित नाही. त्यामुळे काम करत असताना तुमच्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळतेच असं नाही. चांगलं केलं तर 100% थाप मिळते आणि जरा थोडंसं वाईट केलं तर 100% त्या ठिकाणी नावं ठेवली जातात. परंतु आपण परखड विचारानं जर खऱ्याला खरंच म्हणत गेलं तर त्या ठिकाणी 100% यश मिळतं. आणि हे यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या बरोबरीनं आमचा हा पूर्ण संघ असेल अशा पद्धतीचं त्यांनी नेहमी मला ही ग्वाही देतात. त्याबद्दल मी या ठिकाणी दामाजी परिवाराकडून या काकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि मला वाटतं एवढंसं प्रार्थना या ठिकाणी पुरेसं आहे. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं युनिटी इज द बेस्ट पॉलिसी. एकीचं बळ काय असतं, कोणतंही कार्य हातामध्ये घेतलं की रणांगणात उतरण्याच्या अगोदर पाठीवरती कौतुकाची थाप पडली की रणांगणात उतरल्यानंतर वेगळंच बळ निर्माण होतं. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना तू फक्त लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. आर्थिक पाठबळ नसताना सर्वसामान्य कुटुंबातील पोरं पत्रकार करणं आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून उभा करणं यामध्ये सिंहाचा आणि अनमोल वाटा असणारे सोलापूर जिल्ह्याचे नामवंत पत्रकार आमच्या या दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर बापू भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनाखाली माढा तालुक्यामध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेसची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे याचं मार्मिक असं प्रास्ताविक या ठिकाणी गाडेकर सरांनी या ठिकाणी मांडलं. पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करून आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचा यथोचित सन्मान करणं हे दैनिक दामाजी एक्सप्रेसचं परम कर्तव्य समजून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांच्या शब्दावरती अख्खा देश प्रेम करतो, त्यांच्या वाणीवरती सरस्वती साक्षात येऊन ठेचते असे अखिल भाविक वारकरी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण सुधाकर शेगडे महाराज यांचा यथोचित सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. माढा विभागीय कार्यालयाचे प्रमुख सन्माननीय प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय ढोबळे सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचबरोबर यानंतर माढा लोकसभा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय संजय बाबा कोकाटे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक सन्माननीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मौली भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतो आहे. सन्माननीय दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय शिवाजीराजे कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी छावाचे कार्यकारी संपादक सन्माननीय महेशजी वठारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय श्री संजय बाबा कोकाटे यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक हरिभक्त परायण सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शिवाजीराजे कांबळे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय प्रतीकजी तळवी साहेब आपणास विनंती आहे की तो पण मंचावरती यावं. यानंतर सन्माननीय रावसाहेबजी नाना देशमुख यांचा सन्मान पत्रकार धनंजयजी भोसले साहेब
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय शिवाजीराजे कांबळे साहेब यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे कार्यकारी संपादक सन्माननीय श्री महेश वठारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री सचिन बापू जगताप यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय उपसंपादक कैलास रणदेवी सर आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करावा अशी या ठिकाणी आपणास विनंती आहे. यानंतर सन्माननीय बंटी नाना बोबडे आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय विभाग प्रमुख हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. युवक नेते सन्माननीय श्री बंटी नाना बोबडे यांचा सन्मान माडा विभागीय कार्यालय प्रमुख सन्माननीय श्री हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय रोटरी क्लबचे कोठारी साहेबांचा सन्मान पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंदजी रामदासी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. कृपया आपण व्यासपीठावरती यावं. माढा तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष मुकुंदजी रामदासी साहेब यांच्या शुभ हस्ते कोठारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर सन्माननीय प्राध्यापक बेंगुर्डे सरांचा सन्मान पत्रकार संघाचे सचिव सन्माननीय गणेशजी पोळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सन्माननीय बेंगुर्डे सरांचा सन्मान सचिव सन्माननीय पोळ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. गणेशजी पोळ साहेबांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माढा तालुका उपाध्यक्ष सन्माननीय हनुमंतजी चव्हाण साहेब यांचा सन्मान गाडेकर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. यानंतर सोनाई दूध संघाचे संचालक सन्माननीय गणेश बापू केचे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी पत्रकार सन्मान्य धनंजयजी भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा सर्व दिग्गज मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा सर्वच मान्यवर मंडळींचं सहर्षाचं आणि मनापासून स्वागत करून आपणा सर्वांचं शाब्दिक सोमनानी मनपूर्वक स्वागत. यानंतर सन्माननीय नानासाहेबांचा सन्मान हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. तो सन्मान आपण स्वीकृत करावा अशा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती. यानंतर रांजणी भीमानगर नगरीचे सरपंच सन्माननीय बाळासाहेबजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा नगरीचे पोपटरावजी मोरे आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. रांजणी भीमानगर नगरीचे सरपंच सन्माननीय बाळासाहेबजी पाटील यांचा सन्मान मंगळा नगरीचे आमचे सन्माननीय पोपटरावजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाप्रसंगी संपन्न होतो आहे. त्याचबरोबर पंढरपूर मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय बाळासाहेबजी कोठारी यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय बाळासाहेबजी कोठारी यांचाही सन्मान या ठिकाणी पोपटरावजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. पंढरपूर मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय
विजयभाऊ बोरढार यांचा सन्मान सन्माननीय पोपटरावजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वच मान्यवर मंडळींचे यथोचित सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने संपन्न झालेले. पुनश्च एकदा व्हायचा आहे अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त परायण गुरुवर्य इंगळे महाराजांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून नियोजित कार्यक्रमास आशीर्वाद द्यावे. हरिभक्त परायण सुधाकर जिंगळे महाराजांना विनंती आहे की आपण आपल्या मनोगतातून या नियोजित कार्यक्रमास आशीर्वाद द्यावे. वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माढा विभागीय कार्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने दामाजी परिवाराच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू बगरे, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली बगरे व सन्माननीय शिवाजी नाना कांबळे, उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, मी सुरुवातीला दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या विभागीय कार्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या वर्धापनाचं औचित्य साधून ज्यांना ज्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे त्यांचं अभिनंदन करतो. कारण पत्रकारांनी इतरांच्या कलागुणांचा गौरव करणं, माझ्या माहितीप्रमाणे हे फक्त दामाजी एक्सप्रेस करूनच घडत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. कारण पत्रकार मंडळी नेहमी समाजातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. समाजातली कुठलीही घटना त्यांच्या समोरून बाजूला होत नाही, त्यांच्या नजरेतून चुकत नाही आणि त्यामुळे त्यांना नेहमी प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू चांगल्या पद्धतीनं माहीत होत असल्यामुळं त्यांच्याकडून गौरव होणं हे खूप दुर्मिळ आहे. परंतु दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वर्धापनाच्या अनुषंगानं मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामध्ये बापूंचं विशेषत्वानं मी अभिनंदन करेन की आपण फक्त पत्रकारिता न करता समाजातल्या कलागुणांना जोपासणाऱ्या सर्वांना त्यांचा गौरव करून इतरांच्यासाठी प्रेरणादायी असं कार्य आपण उभं करत आहात. समाजामध्ये आता या कार्याची खूप आवश्यकता, कारण समाज अस्थिर झालेला, अस्थिर झालेल्या मनाला स्थिर करण्यासाठी कुठंतरी एक विचाराची, विवेकाची गरज असते आणि तो विचार देण्याचं काम कीर्तन प्रवचनातून होत असतं, पण वृत्तपत्रातून सुद्धा ते काम होत आहे. मग ते लेखाच्या माध्यमातून असेल, एखादं सदर असेल, दररोजचं सदर असेल, आठवड्यातून एक असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजाला विचार देण्याचं काम करतात. समाज मनाला स्थिर करण्यासाठी आपले अतिशय महत्वाचं हे योगदान विचारात घ्यावं लागतं. कारण अस्थिर मन काय करू शकेल हे आपण त्याचा अंदाजही करू शकत नाही आणि त्याच्या परिणामाचा शब्दाने विचारही मांडू शकत नाही. असं अस्थिर मनाचं
स्थैर्य हे फक्त विवेकावर आणि विचारावर अवलंबून आहे आणि ते विचार देण्यासाठी दैनिक दामाजी एक्सप्रेस हे कटिबद्ध आहे. मी अनेक विभागीय कार्यालयाच्या वर्धापनाला हजर आहे. यांनी त्या भागातल्या मंडळींचा पुरस्कार देऊन गौरव केलेला. खरं तर पत्रकारांनी प्रत्येक विभागातल्या कलागुणांच्या उंचीला निवडणं हा त्यांच्या कलेचा गौरव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतर संस्थांनी पुरस्कार देणं वेगळं, शासनाने पुरस्कार देणं वेगळं आणि एखाद्या वृत्तपत्राने पुरस्कार देणं वेगळं आहे. कारण पत्रकारांचा मापदंड हा खूप वेगळा असतो. त्यांनी ठरवलं तर नकारात्मक बातमी सकारात्मक करू शकतात आणि त्यांनी ठरवलं तर सकारात्मक बातमीला नकारात्मक करू शकतात. हे सगळं लेखणीवर अवलंबून असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचा एक आदर्श दैनिक दामाजी एक्सप्रेसनं उभा केलेला आणि त्याबद्दल मी दिगंबर बापूंचा विशेषत्वानं अभिनंदन करेन. आपल्या इथल्या द्वितीय वर्धापनाचा आपण औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. आपण या भागातील गुणवान मंडळींच्या गुणांचा विचार केला, त्यांच्या गुणांचा गौरव करून या भागातल्या मंडळींमध्ये गुणी मंडळींना एक चांगल्या पद्धतीचा प्रेरणादायी आदर्शवत असं कार्य उभं केलं आणि अशा या कार्यक्रमाला मला बोलवून इथं सन्मानित केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मला घाई असल्यामुळे मी सुरुवातीला बोलण्याची विनंती केली आणि त्यांनी कार्यक्रमात बदल केला त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो. धन्यवाद. आपले आशीर्वाद, आपलं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवारावरती छत्रछायेच्या माध्यमातून अखंडपणे राहील ही श्री परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना करून महाराजांना पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी इथून जाणं भाग असल्यामुळं या कार्यक्रमाच्या मध्यस्तरावरती आपण एक प्रातिनिधिक पुरस्कार महाराजांच्या शुभास्ते वितरित करतो आहोत आणि पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय विनायकराव पाटील हायस्कूल परिधी तालुका माढा जिल्हा सोलापूर. या प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त परायण सन्माननीय गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराज यांच्या शुभास्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. माननीय विनायकराव पाटील हायस्कूल परिधी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची पोरं शिकली पाहिजे, जगाच्या स्पर्धेत टिकली पाहिजे यासाठी ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करणार हे संकुल म्हणजेच माननीय विनायकराव पाटील हायस्कूल परिधी तालुका माढा जिल्हा सोलापूर या प्रशालेस आदर्श प्रशाला या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. उपस्थितांना विनंती आहे की जोरात टाळ्या वाजून या ज्ञान संकुलाचं आपण जोरदार अभिनंदन करूया. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण सन्माननीय सुधाकरजी इंगळे महाराज यांच्या शुभास्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. या ज्ञान संकुलामध्ये ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करणारे सर्व शिक्षक बांधव आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही शिक्षक बांधवांचे विशेष असं जाहीर आभार. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय गुरुवर्य इंगळे महाराजांचं खूप खूप शतशः धन्यवाद आणि आभार व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सचिन बापू जगताप यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करावं. दैनिक दामाजी एक्सप्रेस माढा विभागीय कार्यालयाच्या आजच्या या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सदिच्छा दिल्या ते सुधाकरजी महाराज इंगळे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. ते आपल्या सोलापूर जिल्ह्याचं एक वडील नेतृत्व आपल्या
आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ढोबळे सर, तसेच दामाजी एक्सप्रेसचे संपादक बगरे सर असतील, माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी बाबा कोकाटे, आपल्या सोलापूर जिल्हा परिषदचे माजी सभापती शिवाजीनाना कांबळे असतील, विचारपीठावरती उपस्थित असलेले रावसाहेबजी नाना देशमुख, बंटी नाना बोबडे, गणेश बापू केचे व सर्वच विचारपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, आजचा हा द्वितीय विभागीय वर्धापन दिन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याच पंचकृषीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलं अशा सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी गौरव केला जाणार आहे. आताच महाराजांनी सांगितलं की सहसा असं घडत नाही. नेहमी इतर कार्यक्रमामध्ये आपण आपल्या वतीने पत्रकारांचा सन्मान करत असतोय, पुरस्कार देत असतोय, परंतु ही दुसरी वेळ आहे, दुसरा वर्धापन दिन आहे की ज्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कृषीरत्न असेल, कलारत्न असेल, या भागाचं नावलौकिक वाढवणाऱ्या जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत या सर्वांना यथोचित असं सन्मानित केलं जातं आणि हे तुमच्या आमच्या साक्षीने केलं जात आहे. मी दैनिक दामाजी एक्सप्रेसला, त्यांच्या सर्व टीमला, बगरे गुरुजी असतील, दामाजी एक्सप्रेस आपल्या भागामध्ये सातत्यानं वाढ कशी होईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणार आहे. आमचे गाडेकर सर असतील, त्यांची सर्व सहकारी मंडळी असतील, त्यांना आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप साऱ्या सदिच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय रावसाहेबजी नाना देशमुख, आपणास विनंती आहे की कृपया आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करावं. या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय महाराज साहेब, उपस्थित जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय ढोबळे सर, सन्माननीय संजय बाबा, सन्माननीय शिवाजीराजे कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बगरे सर, महेश सेठ कोठारी, बाळासाहेब भाऊ कोठारी, गणेश बापू, ऋषिकेश बोबडे, हनुमंतराव चव्हाण, आमचे सहकारी मित्र ज्यांनी आता मार्गदर्शन केले ते सचिन बापू जगताप, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, दामाजी एक्सप्रेस या दैनिकाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिसराचं अडीअडचणी किंवा आपल्या समाजातील पोटतिडकीनं ज्यांनी लिखाण करून बातम्या लावण्याचं काम केलं ते आमचे सहकारी गाडेकर सर यांनी गेले अनेक वर्षापासून टेंभुर्णी आणि परिसरातील तालुक्यातील समाजाच्या एक आरशाचं काम त्यांनी केलं की समाजोपयोगी ज्या अडीअडचणी आहेत त्या प्रशासनापुढे मांडण्यासाठी किंवा एक चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागं एक शाबासकी थाप देण्यासाठी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे. बगरे सरांचं कार्य चांगलं आहे, तसंच गाडेकर सरांनी ह्या भागामध्ये आमच्यासारख्या सर्व युवकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. जिथं चुकल तिथं टोचवण्याचं पण काम केलेलं आहे. अशा दैनिकाला माझ्या वतीनं शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय. धन्यवाद नाना. यानंतर गणपती फार्मसी कॉलेजचे सचिव सन्माननीय प्राध्यापक
भेंदगुडे सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या दामाजी एक्सप्रेस मानव विभागीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय ढोबळे सर, त्याच पद्धतीनं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रायसाहेब नाना देशमुख, बंटी नाना बोबडे, सोलापूर जिल्हाचे माजी सभापती शिवाजीनाना कांबळे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर वंचित घटकाला प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे सर्वसाधारणपणे केलं जातं, ते पत्रकार करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर गाडेकर सरांना मी मागच्या 3-4 वर्षापासून बघतोय. खऱ्या अर्थानं वंचित आणि जो दुर्बल घटक आहे त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचं आणि त्याच्या कामाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने या भागामध्ये कोणी केलं असेल तर गाडेकर सरांनी आणि दामाजी एक्सप्रेसनं केलं. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि त्याच पद्धतीनं ज्या माणसानं खरोखर काम केलेलं आहे, म्हणजे बाकीच्या राजकीय पुढाऱ्यांनी जर समजा पुरस्कार द्यायचं म्हटलं किंवा एखादा मान सन्मान करायचा म्हटलं तर राजकीय हेतू पुरस्कार सन्मान दिला जातो, परंतु खऱ्या अर्थानं आज जे पुरस्कार दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षकांना दिलेला आहे, शाळेंना पुरस्कार दिलेला आहे, शेतकऱ्यांना दिले आहेत किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेले पुरस्कार आहेत, ते 100% एक समाजामध्ये जागृती निर्माण करणार आहेत आणि चांगले काम करणाऱ्याला न्याय देणार आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेरित करणार आहेत. त्याबद्दल गाडेकर सर तुमच्या या दामाजी एक्सप्रेसला मी गणपती फार्मसीच्या वतीनं अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला आणि सर्वांना चांगल्या पद्धतीनं पुरस्काराचं नियोजन केलं, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्यांचं नुकतंच व्यासपीठावरती आगमन झालं असे माढा तालुक्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी कोकाटे साहेब यांचाही सन्मान पत्रकार धनंजयजी भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. चव्हाणवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सन्माननीय बाळासाहेबजी चव्हाण, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर टेंभुर्णी ग्रामपंचायती सदस्य सन्माननीय शैलीजी ओहळ साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. यानंतरच्या या कार्यक्रमाप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय संजय बाबा कोकाटे साहेबांना विनंती आहे की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. दामाजी एक्सप्रेसच्या माढा तालुक्याच्या द्वितीय वर्धापन दिनासाठी उपस्थित असणारे माजी मंत्री व आजी मार्गदर्शक सन्माननीय ढोबळे साहेब, ज्यांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून हे दामाजी एक्सप्रेस हे वृत्तपत्र साकारले, ते संस्थापक संपादक बगरे सर, शिवाजीनाना कांबळे आणि सगळ्यांची व्यासपीठावरली माफी मागून सन्माननीय व्यासपीठ ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले ते सर्व बगरे सरांचे सर्व सहकारी बंधू आलो भगिनींनो, आज या ठिकाणी बघता बघता भोसले आणि गाडेकर सर माझ्याकडे येते त्याला 2 वर्ष गेली. वर्तमानपत्र वरचेवर कालबाह्य व्हायला लागले. 40 वर्षाच्या आतली काही मंडळी मला वाटत नाही की आता पेपर बघतात. आपण बघतोय 50च्या पुढचे 60च्या पुढचे, पण नवीन पिढी ही व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, यूट्यूब असेल या सर्वावरती आकर्षित झालेल्या, आणि ह्या काळामध्ये जर वर्तमानपत्र टिकवायचं असेल तर गाडेकर सरांनी सांगितलं तसं भ्यायची आवश्यकता नाही, निर्भीड पत्रकारिता केली पाहिजे. आणि आज एवढ्या साप्ताहिक निघतात, एवढे वर्तमानपत्र निघतात,
की आम्ही पहिल्यांदा 6-7 जणांना बोलवलं की पत्रकार परिषद व्हायची, आता 20 जणांना बोलवलं तरी चुकून 2-3 राहिलेले असतात. म्हणून आपल्याला भविष्याच्या चांगल्या शुभेच्छा देत असताना शंभू महादेव चरणी तुम्हाला तुमचं हे छोटंसं वर्तमानपत्र फार मोठं हो अशा शुभेच्छा देत असताना काही विनंती सुद्धा करणार. तुमच्यासाठी खूप चांगली संधी बिबिदरमध्ये छोट्या वर्तमानपत्रासाठी खूप चांगली संधी. कारण भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठीमध्ये जरी बातमी आली आणि दामाजी एक्सप्रेसमध्ये जरी बातमी आली तर ती व्हॉट्सअपला फिरवल्याशिवाय माहीतच होत. त्यामुळे आज जर सगळे मोठे मोठे समूह बघितले तर ते जाहिरातीवर आणि संबंधावर चालतात. त्यामुळं आपण नेहमी इतके कोटी मंजूर, इतकी उद्घाटन एवढंच वाचतो, पण त्याचा काय दुरुपयोग झालाय ते कधीही वाचत नाही. आणि तो दुरुपयोग जर दामाजी एक्सप्रेसनं लिहायला सुरू केला तर मला वाटतं भविष्यामध्ये या वर्तमानपत्राला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. कारण जी एखादी बातमी आपण व्हॉट्सअपवरती बघतो ती बातमी पुन्हा एकदा पेपरमध्ये बघावी अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. त्यामुळं तुम्हाला शुभेच्छा देत असताना गाडेकर सर काय म्हणले त्याच्याकडे पण लक्ष देऊ नका आणि जाहिरातीचा पण विचार करू नका. कारण आता लोकांना चांगलं काहीतरी पाहिजे आणि म्हणूनच विश्वासार्हता ही राजकारणामध्ये जशी आहे तशीच पत्रकारामध्ये सुद्धा झालेली आहे. त्यामुळं वर बघितलं हेडिंग कुठल्या गावावरनं बातमी आहे, मग माणूस खाली वाचायचं का नाही ते ठरवतं. इथपर्यंत सगळं झालेलं आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर हे वर्तमानपत्र मोठं करायचं असेल तर तुम्ही समाजातल्या वाईट प्रवृत्तीला समोर आणा. त्याच वेळेस तुम्हाला पुढं भविष्यामध्ये यश मिळणार आहे आणि मी शंभू महादेवाला केलेली प्रार्थना उपयोगी पडणार आहे. आणि दुसरी शेवटची जाता जाता विनंती, रामदासी साहेब पुन्हा कोपऱ्यात कुठं लिहू नका कार्यक्रमाला गर्दी नव्हती. गर्दी जमवायचे किती अवघड आहे हे पत्रकारांच्या पण लक्षात आले. आजकाल जरांगे सोडून कुणाला गर्दी नाही. त्यामुळं आमच्या जरी एखाद्या कार्यक्रमाला कुठं माणसं कमी असली तर तुम्ही कोणाला लिहू नका एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा बगरे सरांना देतो. शुभेच्छा देत असताना सूचनाही केली, कारण सर हे आमच्या वडिलांच्या मित्राचे जावई, त्यांचे सासरे आमच्या वडिलांचे खास मित्र होते, त्यांचे ते जावई. त्यामुळं मला त्याही नात्यातनं थोडंसं त्यांना सल्ला देऊ वाटला, तो दिला. तो त्यांनी घेतला तर त्यांच्या फायद्याचा, नाही घेतला तरी त्यांच्या फायद्याचा. शेवटी पुन्हा एकदा तुमच्या वर्तमानपत्राला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. पत्रकारांची समाजातील व्यथा आणि अवस्था मांडत असताना पत्रकारितेमध्ये दोफळी कशी निर्माण होते आहे याचा मूर्तिमंत वास्तुपाठ आपण या ठिकाणी मांडला. परंतु हा वास्तुपाठ मांडत असताना महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये ओळख आहे. पत्रकारांच्या काही व्यथा आणि अवस्था मांडत असताना पत्रकारांची काही न्याय हक्काच्या अनुषंगाने मागण्या आहेत, त्या मागण्या सुद्धा आपण निश्चितपणे सन्माननीय बाईंच्या कानावरती घाला. आणि मनोज जरांगे पाटलांचा विषय निघतो आहेच. सोलापूर जिल्ह्यामध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेस असं एकमेव वृत्तपत्र आहे. जरांगे पाटलांची जर कुठेही देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात सभा झाली तर त्याचं परखड असं वार्तांकन जिल्ह्यामध्ये एकमेव वृत्तपत्रामध्ये केलं जातं आणि त्याचं नाव आहे, अभिमानानं सांगतो, दैनिक दामाजी एक्सप्रेस. अशा पद्धतीनं या वृत्तपत्राची व्याप्ती कशा पद्धतीने वाढते आहे याचा सार्थ अभिमान दैनिक दामाजी एक्सप्रेसचा एक घटक म्हणून निश्चितपणे वाटतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक ढवळे सरांना विनंती आहे की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी मांडावं. शिवसेना जिल्हा प्रमुख, आमचे सहकारी मित्र संजय कोकाटे साहेब
या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी रावसाहेब देशमुख साहेब, ज्यांना गेली 20 वर्षापासून आमची मैत्री आहे, असे आमचे दुसरे जिल्हा परिषदेमधले सहकारी शिवाजीराव कांबळे साहेब, सचिनराव जगताप, महेश कुमार कोठारी साहेब, विजय कुमार कोठारी साहेब, प्राध्यापक रवींद्र बेनकुंडे, मुकुंद रामदासी, बंटी नाना बोबडे, गणेश बापू केचे, लालासाहेब मोरे, हनुमंत चव्हाण साहेब, माझ्याबरोबर आलेले सहकारी ज्ञानेश्वर माऊली भगरे साहेब, या वृत्तपत्राचे संपादक आदरणीय दिगंबर भगरे साहेब, उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, उपस्थित असलेल्या सर्व माय बहिणी, चोखंदळ रसिक वाचक, विशेषतः माळशिरस, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, बार्शी, करमाळा या परिसरातून आलेल्या सर्व श्रोते सज्जन हो, वाचक बंधू, भाकर तुकड्यातून थोडासा वेळ काढणं, दारात आलेलं वर्तमानपत्र वाचून बघणं, घरात काय चाललंय हे संपल्यावर जिल्ह्यात काय चाललंय हे बघायचं असेल तर हात जोडून उभा असलेला दामाजी एक्सप्रेस, त्याच्या बातम्या आपण वाचल्या तर माहेरचा सुगावा लागतो, भावाचं काय चाललंय हे कळतं. कांद्याला भाव कमी झाल्यामुळं जावयाची येणारी अंगठी गुंजात कमी झाली याबद्दलचं भान येतं. पाऊस काळ कमी झाल्यामुळं जमिनीतलं पाणी खाली गेलंय आणि मुक्या जनावराला थोडासा त्रास होतोय, हे सगळं दामाजी एक्सप्रेस वाचल्यानंतर आपल्याला कळतं. कदाचित अलीकडच्या काळात मंगळवेढ्याला भेट देऊन गेलेल्या एखाद्या उत्साही भगिनी स्वयंपाकाची रेसिपी सांगून जातात आणि ती दामाजी वृत्तपत्रात येत असते. काळजाला काळीज कसं बोलतं, कोरोनानं काही शिल्लक ठेवलंच नाही, माणसाला निरीश्वरवाद सांगितला, अध्यात्माची गणित मांडली, वर जाताना काहीच बरोबर येत नाही याबद्दलची भूमिका आपल्याला कळून गेली. एवढंच नव्हे तर घाईघाईचा पिठाचा हात धुवून जर आपण पेपर उघडला तर त्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. भावाचं, गावाचं, देवाचं फुकट कधी खाऊ नये, बळकावू नये, हे या पुस्तकात लिहिलेलं असतं, या वृत्तपत्रात लिहिलेलं असतं. देवानं कार्यालय आता खालीच आणलेलं आहे. अनेक बातम्या आपल्याला वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. एखादा मोठा असा दगड
मंदिराचा पोकलांना उचलता येतो, पण हजार हजार एकर जमीन पोकलांना उचलणारी माणसं केवढी दांडगी म्हणून राजकारणात आणि समाजकारणात उद्योगात निर्माण होतात याचा देखील आपल्याला अंदाज येतो. आपल्याला ही माणसं कळतात. नातीचं वय 7 वर्षाचं आहे, आजोबाचं वय 70 वर्षाचं आहे. माजलेला माजुरीपणा हलगटासारखा याच्या काळजात का आला हे वर्तमानपत्र वाचल्यावर कळतं, केस नोंद झाल्यावर कळतं. याच्यासाठी आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या शेजारी काय चाललंय, शिवारात काय घडतंय, वावरात काय घडतंय हे कळायचं असेल तर दामाजी एक्सप्रेस वाचला पाहिजे. वाचन संस्कृती कळली पाहिजे. नळावरचं भांडण म्हणजे बातम्यांचं वाचन नव्हे. अतिशय उत्तम पद्धतीनं लिहिलेलं वर्तमानपत्र, आपल्या भागातल्या बातम्यांना न्याय देणारं वर्तमानपत्र, आपल्या सीसी कॅमेऱ्यावर दाखवणारं बातमीपत्र या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळत असतं. शिकलेली पोरगी पाहिजे माझ्या पोराला म्हणून सगळ्या गल्लीला ओरडून सांगणारी सासू ती देखील दामाजी मधून भेटत असते. आणि त्यामधूनच बाळ आज पाहुणे बघायला येणार आहे, जरा पुढच्या निर्या खाली ओढ, चांदीचं पैजण आहे हे पाहुण्याला दिसू देऊ नको. तुझी नजर नम्र असावी, खाली मान घालून उभी राहा. समोरचं स्थळ किती का डावं असलं पण तू पाटावर पाय उजवाच ठेव. हे सगळं आईच्या काळजानं आई सांगत असते. त्याच पद्धतीनं या भागात घडणाऱ्या आठवड्यातल्या सगळ्या बातम्या तुमच्या कानात आई होऊन सांगणार जर कुठलं वृत्तपत्र असेल तर एक तुमची काळजी वाहणारं वृत्तपत्र म्हणून दामाजी एक्सप्रेस हेच तुमच्या जवळचं वर्तमानपत्र आहे. हे मी जाहीरपणाने आपल्याला सांगितलं. ही गोष्ट या निमित्तानं घडली, ही गोष्ट या निमित्तानं आपण पाहिली तर तुम्हा सगळ्यांना त्याचं भान येईल. इथं बसलेल्या काही मंडळींना सरपंच पदाची स्वप्न पडतात, काही जणांना जिल्हा परिषदेची स्वप्न पडतात. अजून किती वर्ष आपण शिवोला जाऊन बैलाच्या गड्यावर सारखं बोललो नाही, काही लोकांना करमत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं आपल्याला हवं असेल तर अभ्यासानं व्यक्त होणारं वर्तमानपत्र आपल्या जवळ पाहिजे. त्याच्या अग्रलेखानं दिलेली माहिती सोरटी सोमनाथापासून अयोध्येच्या रामापर्यंत धडपडणाऱ्या भक्तांची संगीतमय माहिती तुमच्या समोर ठेवण्याची ताकद या वृत्तपत्रात आहे. आणि त्यासाठी वृत्तपत्र हे काळजीपूर्वक आपण वाचलं पाहिजे. अलीकडे वाचन संस्कृती कमी झालेली आहे. साधारण तयार इव्हेंट वाचण्याची काही लोकांना सवय झालेली आहे. त्यामुळं आपल्याकडं सर्वंकष अशी माहिती उपलब्ध होणं खूप अवघड झालेली आहे. नागरी वाचन संस्कृती म्हणून, ग्रामीण भागाची वाचन संस्कृती म्हणून आपल्याला या गोष्टी
जपल्या पाहिजेत. त्याचबरोबर हिरवा चुडा कुणाच्या हातात आला, कोणत्या संघटनेचा, कोणत्या रंगाचा कंडा कुणाच्या मनगटावर आला, शाखा क्रमांक 2434 कुठं निर्माण झाली. बदलत्या राजकारणाचे रंगरूप आणि त्याचा आरसा घेऊन तुमच्या दारात उभं राहणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस आहे. प्रत्येक गोष्टीबद्दलची उलाढाल, प्रत्येक ठिकाणी. अलीकडे निसर्ग राजकारण करतोय. वेळा म्हणून गाव आहे, बरोबर, काळ्या टोपीचं गाव पिंपुर्णीचं. तर तिथं पाऊस पडतो, तेवढ्या पुरताच पडतो. बेंबळ्याला पाऊस पडतो आणि पलीकडं आपल्या नाही परिता येते, आपल्या सुषमाताईचं गाव आहे, मूळ त्या गावचं. तर हे अशी गावं तिथं पाऊस पडला की नाही हे वृत्तपत्र आपल्याला सांगतं. त्यासाठी वर्तमानपत्र आपण वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे, त्याचा आपल्याला फायदा होतो. एवढंच नव्हे, जर बांधलेल्या घुंगराचे थिरकणारे पाय जर आपल्याला बोलावत असतील, जर आपल्याला गर्दी करत असतील, तर गौतमी पाटलांच्या गर्दीचा फोटो, लाखो लोकांचा जनसमुदाय, पोलिसांना बोलावण्यात आलं गर्दी पांगवण्यासाठी. पण याच्याबद्दल देखील हेच वर्तमानपत्र आहे की गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. परंतु त्याचबरोबर गौतमी पाटलांच्या गर्दीचा सभासद होण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याशी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं हे शिवरायांना स्मरण करण्यासारखे, मातृत्वाची आठवण करून देणार आहे. आईचा डोक्यावर फाटलेला बदल, फडकणाऱ्या तिरंगाची काळजात लयलूट करणार आहे, राष्ट्राची अस्मिता जतन करणार आहे. पण या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सातत्यानं गुणी माणसांचं कौतुक करणारं वृत्तपत्र आपल्या हाती असलं पाहिजे. जात्यावरची ओवी असो, अगर लहूजीचे किस्से असो, 10 वर्तमानपत्र वाचल्यावर देखील तुम्हाला या गोष्टी मिळणार नाही. पण पान उघडल्यावर किंवा पहिल्या पानावर लहूजीचे किस्से आपल्याला वृत्तपत्रात पाहायला मिळतात. आपल्याला महामार्गाची अलीकडे ओळख झालेली आहे. 100 माणसं महिनाभरात कशी मरतात त्याचा सराव झालेला आहे. त्याचबरोबर एक्सप्रेस नावं आपल्याला माहितीची झालेली आहे. पण रेल्वे एक्सप्रेस आहे, महामार्ग एक्सप्रेस आहे, पण त्याबरोबर आपल्या जिल्ह्यात निघालेल्या वृत्तपत्रामध्ये दामाजी एक्सप्रेस आहे, याची देखील आपल्याला प्रामुख्यानं आठवण होताना दिसते. अतिशय गोड शब्दात, अतिशय कडक शब्दात आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. अशा काळे नावाच्या नदी मागं काम करायचे, परंतु आता कुठं नाव ऐकायला मिळत नाही. विसरून फुटलेल्या तरुण पोराला जर वृत्तपत्र घेऊन जाणारा पोरगा म्हणाला दीपिका पदुकोणचा चमत्कार, लगे माणसं एक कोण ऐकलंय. म्हणजे ही खुबी
वृत्तपत्र विकण्याची. तर ह्या पद्धतीनं ज्या वेळेला आपण वृत्तपत्राकडे एक नवा तरुण गाज टाकली पत्रकारिता म्हणून पाहत असू तर आपल्याला या गोष्टी चांगल्या वाटतात, उत्तम वाटतात. आणि अशा प्रकारच्या या सर्व गोष्टीबद्दलची मला आपल्याला जाणीव करून द्यायचं आहे. स्थानिक वृत्तपत्राचा आणखी काय फायदा असतो? सर्वात आधी येणारं वृत्तपत्र हे दामाजी एक्सप्रेसचं वैशिष्ट्य आहे. इथली सगळी मंडळी मला माहितीची नाही, परंतु त्यासाठी 4 वाजता उठावं लागतं. त्या घराघरापर्यंत वृत्तपत्र पोचवावं लागतं. ही तर माझी माहिती आहे, ही तर माझी बातमी आहे, ही तर मीच दिलेली बातमी आहे. अशा गोष्टी माणसाला दामाजी एक्सप्रेस मधून कळतात. स्थानिक बातम्यांना प्राधान्य देणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस. आपलं कौतुक करणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस आहे. आपली प्रश्न मांडली जाणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस आहे. आपलं शिवार, आपलं वावर, त्यातल्या आपल्या घटना या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळतं. मी कुठल्या वृत्तपत्राचं नाव घेत नाही. 16 पानाचं वर्तमानपत्र असतं. लंडन मधल्या तिथं वाहणाऱ्या नदीमध्ये आपले लांब केस त्या लंडनच्या नदीनं धुतल्याची बातमी असते. आता ती बातमी आपण ताईसाहेब वाचणं म्हणजे 25 फुटावर शिकं बांधून तांदूळ शिजवायला ठेवल्यासारखं आहे, खाली जाळ लावल्यासारखं. काहीच त्याचा उपयोग नाही. त्याबद्दलचा कसलाच आपलेपणा आपल्याला वाटत नाही. म्हणून करमाळा, बार्शी, माळशिरस, कुंडवाडी या ठिकाणची बातमी आपल्याला अधिक जवळची वाटते. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, आपल्या मूलभूत गरजाबद्दलची प्रश्न झेंडा घेऊन उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे दामाजी एक्सप्रेस. जे आपल्याला कोणाला बोलता येत नाही ती बोलण्याची ताकद असलेलं वृत्तपत्र म्हणून दामाजी एक्सप्रेस आहे. आणि अशा प्रकारचं वर्तमानपत्र काम करत असताना आज आपल्या सगळ्यांना या बातम्या जवळच्या वाटाव्यात, आपल्या बातम्यांना प्राधान्य देण्यात यावं, त्याचबरोबर सर्वांना मदत करावी, आपली प्रश्न सोडवण्यासाठी सोडवणूक व्हावी हे कळावं, लक्षात यावं. हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या गावंढळ भाषेत बोलायचं झालं तर कुत्रीच्या दासात दूध आहे. कुणाला फायदा आहे त्याचा? अरे माझ्या अंगणातल्या म्हशीने किती दूध दिलं बोल ना. आपल्या दारातून आत येणारं दूध, आपल्या दारातून आत येणारं पाणी किती शुद्ध आहे याबद्दल दामाजी एक्सप्रेस बोलतोय. म्हणजे माझ्या अंगणात खेळणाऱ्या बाळाच्या आरोग्याची जपणूक करतोय. म्हणून मला ती माझं वर्तमान जवळच वाटतंय. अशी ताकद वृत्तपत्रातून निर्माण व्हावी आणि लोकांच्यासाठी थोडा वाचूनपणा घ्यावा लागला हरकत नाही, पण लोकांच्या कल्याणासाठी मी माझी वृत्तपत्रिका चालवतो. मी माझी पत्रकारिता मी मांडतो. अशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, नव्या पोराला जेव्हा मोबाईल घ्यायचा असतो, कॉलेजातल्या कट्ट्यावर बसलेला असतो, अरे मला आईनं आज पैसे दिलेले आहेत, मला मोबाईल घ्यायचा आहे, आपण मोबाईल घ्यायला. मग 4-5 जवळ असलेली पोरं सांगतात, अरे अमुक मोबाईलची रेंज चांगली आहे, अमुक मोबाईलचं बॅटरी चांगली आहे, लवकर डाऊन होत नाही. अरे त्याच्यापेक्षा देखील तुझा मोबाईल हरवला तर तुझ्याकडे दुकानदार एक नंबर देतो
त्यापेक्षा हळूच एखाद्या पोरानं जर कानात येऊन सांगितलं, लेका आपण केलेले दिवसभराचे मोबाईल एका सेकंदात रिमूव्ह करता येतात, कुणालाच काही पत्ता लागत नाही, आई वडिलाला कळत नाही, हा मग तो चांगला. ही जी जादू आहे, हा जो मौखिक प्रचार आहे, तो प्रचार जास्त महत्वाचा. 16 पानाच्या वर्तमानपत्रापेक्षा 4 पानाचं दामाजी एक्सप्रेस आपल्या कानात ज्या गुजगोष्टी सांगताय, आपल्या सौख्याच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या, चांगुलपणाच्या गोष्टी आपल्या समोर ठेवताय, ते वर्तमानपत्र आपल्या हिताचं. अशीच भूमिका या निमित्तानं आपल्या समोर यावी. आपलं मंदिर, आपली घंटा, आपली पूजा, आपला पुजारी, अर्थात आपला संपादक, असंच त्याचं स्वरूप असावं. म्हणून आज आपण या ठिकाणी आपला मास्तर, आपला शिक्षक आपल्या पोराला शिकवतोय. तशाच पद्धतीनं फडातली कुस्ती मारून आलेला पैलवान जशी त्याची पत्नी त्याला आरती करते, जिंकूनी फळ आला माझा ग पैलवान, अशाच पद्धतीनं हे वैभव कौटुंबिक पद्धतीचं पुढे जावं असं आपल्याला वाटत असत. सामान्यांच्या घरापर्यंत बातमी पोहोचवणारं वृत्तपत्र म्हणून आपण या वृत्तपत्राकडे पाहावं अशी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणचे एवढी साखर अडचणीत असताना, एवढा ऊस अडचणीत असताना, पाण्याचे हाल असताना, उजनी भरली असताना देखील पाण्याच्या पाळी नीट होत नसताना देखील आदरणीय बबनदादा लोकप्रतिनिधी म्हणून रक्ताचं पाणी करतात आणि एका कारखान्याचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून 5 कारखाने करतात, परवडत नसताना. ही जी त्यांची तळमळ आहे गरिबाबद्दलची, अशी तळमळ हे वृत्तपत्र आपल्याला सांगत असतं आणि त्याचाही विचार आपण या निमित्तानं करावा. चौकोनी साखरेचा खडा जसा चहाच्या पातेल्यात टाकल्यानंतर त्याची नाभिवृद्धी मोजता येत नाही, तसं बबनदादाच्या कर्तृत्वाची नाभिवृद्धी मोजता येणार. लोकांनी चांगली शेती करावी हेही या कुटुंबाने शिकवलं, चांगले द्राक्ष लावावे हेही या कुटुंबाने शिकवलं आणि चांगल्या प्रकारचं हॉटेल चालवून ताटात चांगलं जेवण द्यावं हेही या कुटुंबाने शिकवलं. असा जर सगळा विचार केला तर आज सर्व प्रकारचं शिक्षण देणारा एक वर्ग शिक्षक म्हणूनच दादा या तालुक्यामध्ये काम करतायत आणि मुख्याध्यापक म्हणून आदरणीय पवार साहेब त्याचं सुपरविजन करतायत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही माणसं तुम्ही समजून घेतली पाहिजे. आपण कशा पद्धतीनं पुढे जायचंय हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. टेंभुर्णी हे उद्योगाचं गाव आहे. रक्तस्राव नीट झाला नाही तर एखादा टेंबूळ येतो आणि त्याच्याकडे बघितल्यावर माणूस म्हणतो टेंबूळ आलाय, टेंबू आलाय. टेंभुर्णी असणार असा टेंबू आलाय का कुठं? नाही आला. मग आलेला कळला कुणाला? ज्याला कळला त्याला कळला. तर त्याला तुम्हाला जर विचार करायचा असेल, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीबद्दलचा विचार सांगायचा असेल तर वाघाचं गुरगुरणं, मांजरीचं म्याव करणं, एखाद्या भुकाजलेल्या वाघाची शेळीनं वाट बघणं, ज्या सगळ्या गोष्टी टेंभुर्णीमध्ये घडतात त्या बातम्यांचा बाप म्हणून दामाजी एक्सप्रेस, दिगंबर भगरे हे बातम्यांचे डोळे करून त्याच्याकडे पाहतोय आणि त्या बातम्या लोकांच्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपण सगळ्यांनी मदत करावी. दलित असो, गरीब असो, उपेक्षित असो, कष्टकरी असो, मजूर असो, शेतमजूर असो, या माणसाबद्दल दादांना विचार करायला वेळच मिळाला नाही. लोकांनी दादांना, बबन दादांना या वर्गाकडे बघायला वेळ मिळाला नाही, कारण सारखी साखर वाढवायची असल्यामुळे साखरेतून पुन्हा साखर, साखरेतून पुन्हा साखर, त्यामुळे दादांनी या गोष्टीकडे लवकर बघितलं नाही. म्हणून दलितांच्याकडे जर नुकसान झालं असेल किंवा दलितांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर एकदा आपण दादांच्याकडे जाऊ. दादा 15 एकराच्या मालकाला नोकरी लावण्यापेक्षा
मजूर म्हणून बांधावर काम करणाऱ्या गरिबाच्या पोराला पण नोकरी लावली तर त्याचं कल्याण होईल. तुमच्या डोक्यात आहेच ते, पण पुढच्या प्लॅनिंगमध्ये जर हे सगळं तुम्ही करावं अशा पद्धतीनं आपण दादांना सांगूया, सगळ्यांना विनंती करूया. माझा स्वभाव बोळवट असल्यामुळं मला जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. एक चोखंदर वाचक म्हणून आपण याच्याकडे बघावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा माय माऊल्यांची संख्या बघितल्यावर मला एवढंच सांगावं वाटतंय, पीठ मळलं चांगलं की भाकरीला पापड येतं, तसं बातम्यांचं पीठ वागानं नीट मळलं की बातमीला पापड येतो. तसा पापड येण्याची ताकद आपण निर्माण करा. ज्या दिवशी आमचा तोल गेला असं वाटत त्या दिवशी एका बारक्या पत्राने कळवा, कविराज कविराज वाट थोडी वाकडी करा आणि आमच्यावरही कविता करा. नमस्कार. आपलं कौतुक करणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस आहे. आपली प्रश्न मांडली जाणारं वृत्तपत्र म्हणजे दामाजी एक्सप्रेस आहे. आपलं शिवार, आपलं वावर, त्यातल्या आपल्या घटना या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळतं. मी कुठल्या वृत्तपत्राचं नाव घेत नाही. 16 पानाचं वर्तमानपत्र असतं. लंडन मधल्या तिथं वाहणाऱ्या नदीमध्ये आपले लांब केस त्या लंडनच्या नटीनं धुतल्याची बातमी असते. आता ती बातमी आपण ताईसाहेब वाचणं म्हणजे 25 फुटावर शिकं बांधून तांदूळ शिजवायला ठेवल्यासारखं आहे, खाली जाळवल्यासारखं. काहीच त्याचा उपयोग नाही. त्याबद्दलचा कसलाच आपलेपणा आपल्याला वाटत नाही. म्हणून करमाळा, बार्शी, माळशिरस, कुंडवाडी या ठिकाणची बातमी आपल्याला अधिक जवळची वाटते. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, आपल्या मूलभूत गरजाबद्दलची प्रश्न झेंडा घेऊन उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे दामाजी एक्सप्रेस. जे आपल्याला कोणाला बोलता येत नाही ती बोलण्याची ताकद असलेलं वृत्तपत्र म्हणून दामाजी एक्सप्रेस आहे. आणि अशा प्रकारचं वर्तमानपत्र काम करत असताना आज आपल्या सगळ्यांना या बातम्या जवळच्या वाटाव्यात, आपल्या बातम्यांना प्राधान्य देण्यात यावं, त्याचबरोबर सर्वांना मदत करावी, आपली प्रश्न सोडवण्यासाठी सोडवणूक व्हावी हे कळावं, लक्षात यावं. हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या गावंढळ भाषेत बोलायचं झालं तर कुत्रीच्या दासात दूध आहे, कुणाला फायदा आहे त्याचा? अरे माझ्या अंगणातल्या म्हशीने किती दूध दिलं बोल ना. आपल्या दारातून आत येणारं दूध, आपल्या दारातून आत येणारं पाणी किती शुद्ध आहे याबद्दल दामाजी एक्सप्रेस बोलतोय. म्हणजे माझ्या अंगणात खेळणाऱ्या बाळाच्या आरोग्याची जपणूक करतोय. म्हणून मला ती माझं वर्तमान जवळचं वाटतंय. अशी ताकद वृत्तपत्रातून निर्माण व्हावी आणि लोकांच्यासाठी थोडा वाचूनपणा घ्यावा लागला हरकत नाही, पण लोकांच्या कल्याणासाठी मी माझी वृत्तपत्रिका चालवतो. मी माझी पत्रकारिता मी मांडतो. अशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, नव्या पोराला जेव्हा मोबाईल घ्यायचा असतो, कॉलेजातल्या कट्ट्यावर बसलेला असतो, अरे मला आईनं आज पैसे दिलेले आहेत, मला मोबाईल घ्यायचा आहे, आपण मोबाईल घ्यायला. मग 4-5 जवळ असलेली पोरं सांगतात, अरे अमुक मोबाईलची रेंज चांगली आहे, अमुक मोबाईलचं बॅटरी चांगली आहे, लवकर डाऊन होत नाही. अरे त्याच्यापेक्षा देखील तुझा मोबाईल हरवला तर तुझ्याकडे दुकानदार एक नंबर देतो आणि त्या नंबर
बघतो, तुझा मोबाईल तुला मिळतो. त्यापेक्षा हळूच एखाद्या पोरानं जर कानात येऊन सांगितलं, लेका आपण केलेले दिवसभराचे मोबाईल एका सेकंदात रिमूव्ह करता येतात, कुणालाच काही पत्ता लागत नाही, आई वडिलांना कळत नाही, हा मग तो चांगला. ही जी जादू आहे, हा जो मौखिक प्रचार आहे, तो प्रचार जास्त महत्वाचा. 16 पानाच्या वर्तमानपत्रापेक्षा 4 पानाचं दामाजी एक्सप्रेस आपल्या कानात ज्या गुजगोष्टी सांगताय, आपल्या सौख्याच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या, चांगुलपणाच्या गोष्टी आपल्या समोर ठेवताय, ते वर्तमानपत्र आपल्या हिताचं. अशीच भूमिका या निमित्तानं आपल्या समोर यावी. आपलं मंदिर, आपली घंटा, आपली पूजा, आपला पुजारी, अर्थात आपला संपादक, असंच त्याचं स्वरूप असावं. म्हणून आज आपण या ठिकाणी आपला मास्तर, आपला शिक्षक आपल्या पोराला शिकवतोय. तशाच पद्धतीनं फडातली कुस्ती मारून आलेला पैलवान जशी त्याची पत्नी त्याला आरती करते, जिंकून फळ आला माझा ग पैलवान, अशाच पद्धतीनं हे वैभव कौटुंबिक पद्धतीचं पुढे जावं असं आपल्याला वाटत असत. सामान्यांच्या घरापर्यंत बातमी पोहोचवणारं वृत्तपत्र म्हणून आपण या वृत्तपत्राकडे पाहावं अशी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणचे एवढी साखर अडचणीत असताना, एवढा ऊस अडचणीत असताना, पाण्याचे हाल असताना, उजनी भरली असताना देखील पाण्याच्या पाळी नीट होत नसताना देखील आदरणीय बबनदादा लोकप्रतिनिधी म्हणून रक्ताचं पाणी करतात आणि एका कारखान्याचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून 5 कारखाने करतात. परवडत नसताना ही जी त्यांची तळमळ आहे गरिबाबद्दलची, अशी तळमळ हे वृत्तपत्र आपल्याला सांगत असतं आणि त्याचाही विचार आपण या निमित्तानं करावा. चौकोनी साखरेचा खडा जसा चहाच्या पातेल्यात टाकल्यानंतर त्याची लाभिवृत्ती मोजता येत नाही, तसं बबनदादाच्या कर्तृत्वाची लाभिवृत्ती मोजता येणार. लोकांनी चांगली शेती करावी हेही या कुटुंबाने शिकवलं, चांगले द्राक्ष लावावे हेही या कुटुंबाने शिकवलं आणि चांगल्या प्रकारचं हॉटेल चालवून ताटात चांगलं जेवण द्यावं हेही या कुटुंबाने शिकवलं. असा जर सगळा विचार केला तर आज सर्व प्रकारचं शिक्षण देणारा एक वर्ग शिक्षक म्हणूनच दादा या तालुक्यामध्ये काम करतायत आणि मुख्याध्यापक म्हणून आदरणीय पवार साहेब त्याचं सुपरविजन करतायत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही माणसं तुम्ही समजून घेतली पाहिजे. आपण कशा पद्धतीनं पुढे जायचंय हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. टेंभुर्णी हे उद्योगाचं गाव आहे. रक्तस्राव नीट झाला नाही तर एखादा टेंबूळ येतो आणि त्याच्याकडे बघितल्यावर माणूस म्हणतो टेंबूळ आलाय, टेंबू आलाय. टेंभुर्णी असणार असा टेंबू आलाय का कुठं? नाही आला. मग आलेला कळला कुणाला? ज्याला कळला त्याला कळला. तर त्याला तुम्हाला जर विचार करायचा असेल, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीबद्दलचा विचार सांगायचा असेल तर वाघाचं गुरगुरणं, मांजरीचं म्याव करणं, एखाद्या भुकाजलेल्या वाघाची शेळीनं वाट बघणं, ज्या सगळ्या गोष्टी टेंभुर्णीमध्ये घडतात त्या बातम्यांचा बाप म्हणून दामाजी एक्सप्रेस, दिगंबर भगरे हे बातम्यांचे डोळे करून त्याच्याकडे पाहतोय आणि त्या बातम्या लोकांच्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपण सगळ्यांनी मदत करावी. दलित असो, गरीब असो, उपेक्षित असो, कष्टकरी असो, मजूर असो, शेतमजूर असो, या माणसाबद्दल दादांना विचार करायला वेळच मिळाला नाही. लोकांनी दादांना, बबन दादांना या वर्गाकडे बघायला वेळ मिळाला नाही, कारण सारखी साखर वाढवायची आपल्या, साखरेतून पुन्हा साखर, साखरेतून पुन्हा साखर. त्यामुळे दादांनी या गोष्टीकडे लवकर बघितलं नाही. म्हणून दलितांच्याकडे जर लक्ष
पक्षपात झाला असेल किंवा दलितांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर एकदा आपण दादांच्याकडे जाऊ. दादा, 15 एकराच्या मालकाला नोकरी लावण्यापेक्षा मजूर म्हणून बांधावर काम करणाऱ्या गरिबाच्या पोराला पण नोकरी लावली तर त्याचं कल्याण होईल. तुमच्या डोक्यात आहेच ते, पण पुढच्या प्लॅनिंगमध्ये तर हे सगळं तुम्ही करावं अशा पद्धतीनं आपण दादांना सांगूया, सगळ्यांना विनंती करूया. माझा स्वभाव बोळवट असल्यामुळं मला जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. एक चोखंदळ वाचक म्हणून आपण याच्याकडे बघावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा माय माऊल्यांची संख्या बघितल्यावर मला एवढंच सांगावं वाटतंय, पीठ मळलं चांगलं की भाकरीला पापड येतं, तसं बातम्यांचं पीठ वागानं नीट मळलं की बातमीला पापड येतो. तसा पापड येण्याची ताकद आपण निर्माण करा. ज्या दिवशी आमचा तोल गेला असं वाटत त्या दिवशी एका बारक्या पत्राने कळवा, कविराज कविराज वाट थोडी वाकडी करा आणि आमच्यावरही कविता करा. नमस्कार. तशा पद्धतीनं आधुनिकच्या या पुढारलेल्या जगामध्ये वर्तमानपत्र फोपावत असताना दामाजी एक्सप्रेसनं आपलं अस्तित्व कशा पद्धतीनं टिकवून ठेवलं आहे याचा मार्मिक असा सखोल भाग आपण उपस्थितांच्या समोर मांडला. आणि या सर्व आपल्या मनोगतावरती एवढंच म्हणावंसं वाटतं, क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. जगामध्ये क्वांटिटी किती वाढली तरी दामाजी एक्सप्रेसची क्वालिटी कधीही कमी होणार नाही असा एक सखोल विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त केला. यानंतर आजच्या या नियोजित कार्यक्रमाप्रसंगी पुरस्काराचं वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी पुरस्काराचे मानकरी आहेत महादेवजी भागवत गोकीळ साहेब. आपणास विनंती आहे की दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माडा यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार स्वीकृत करण्यासाठी आपण मंचावरती यावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय ढोबळे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करावा. पुरस्काराचे मानकरी महादेव भागवत गोकीळ साहेब, आपला हा सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. परिवारातील इतर सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. सर्वच पुरस्कार्थी परिवारातील सदस्यांना विनंती आहे की गौरवमूर्तींच्या समवेत आपणही व्यासपीठावरती आलं तरी हा कार्यक्रम आणखी खुलून दिसेल. हा पुरस्कार यथार्थानं सर्वार्थानं आणखी बहुमोल होईल. यानंतर पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत सन्माननीय श्री भजनदास गायकवाड साहेब. दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गुणवंत पुरस्काराचं वितरण आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या शुभ हस्ते वितरित होत आहे. उपस्थितांना विनंती आहे की पुरस्कारार्थी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपण टाळ्यांच्या गजरातून त्यांच्या पुरस्काराचं कौतुक याची डोळा या ठिकाणी करावं. यानंतर पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत सन्माननीय भजनदास गायकवाड साहेब. गायकवाड परिवारातील इतर सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण गौरवमूर्तींचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपणही व्यासपीठावरती यावं. पुरस्काराचे दुसरे मानकरी सन्माननीय श्री भजनदास गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुरस्काराचे मानकरी सन्माननीय भजनदास गायकवाड, माढा तालुक्याच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये अग्रगणी असणारे हे व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये नेहमीच. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत उषाताई विष्णू थोरात मॅडम. आपणास विनंती आहे की दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने आपलाही सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. गायकवाड थोरात परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की आपणही गौरवमूर्तींच्या सभेत मंचावरती यावं. पुरस्काराच्या मानकरी सन्माननीय सौभाग्यवती महोदया उषाताई विष्णू थोरात मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते
दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने वितरित होतो आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत सन्माननीय श्री रवींद्रजी पांडुरंग लोकरे साहेब. रवींद्रजी पांडुरंग लोकरे साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. लोकरी परिवारातील इतर सदस्यांना कुटुंबियांनाही विनंती आहे की कृपया गौरवमूर्तींच्या समवेत आपणही पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या देखण्या पुरस्कार वितरणाचा सोहळा या मंगल अशा वातावरणामध्ये या सभागृहामध्ये संपन्न होतो आहे. पुरस्काराचे पुढचे मानकरी आहे रवींद्रजी पांडुरंग लोकरे साहेब. लोकरे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं. सन्मान्य लोकरे साहेबांना कलारत्न या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. नुकताच मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांच्या मनोरंजनात्मक सेवेसाठी असणारा घुंगरू या चित्रपटामध्ये अत्यंत देखणी आणि सुबक कला साकारणारं हे व्यक्तिमत्व सन्मान्य लोकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. कला क्षेत्रामध्ये अत्यंत देखणी अशी कामगिरी करून माढा तालुक्याचा लौकिक आणखी समृद्ध करणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित होत आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत अतुलजी खोळे साहेब. सन्माननीय श्री अतुलजी खोळे साहेब खोळे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं. उद्योगरत्न या पुरस्काराने हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील पोरांच्या हाताला काम देऊन त्यांच्याही उद्योगातील स्वप्न साकार करण्यासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय अतुलजी खोळे उद्योगरत्न या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित होत आहे. उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे सन्मान्य खोळे साहेबांना विनंती आहे की हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं. बेरोजगारीच्या या जमान्यामध्ये व्यावसायिकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व सन्मान्य अतुलजी खोळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत सन्मान्य श्री अमर भानवसे. अमर भानवसे सरांना हा पुरस्कार क्रीडारत्न या पुरस्काराने सन्मानित होत आहे. मनगट आणि मेंदू यांच्या बळकटीकरणासाठी सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचं एक व्यापक रूप बहाल करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री अमरजी भानवसे सरांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने संपन्न होतो आहे. सरांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की हा सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपणही मंचावरती यावं. क्रीडारत्न या पुरस्कारानं हे गुणवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित होत आहे. सन्माननीय श्री अमरजी भानवसे सर. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत लक्ष्मणजी कांबळे साहेब. लक्ष्मणजी कांबळे साहेब आदर्श पत्रकार, कोरडवाडी नगरी व पंचक्रोशीमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आदर्श पत्रकार लक्ष्मणजी कांबळे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. कोरडवाडी व पंचक्रोशीच्या भागामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कांना वाचा फोडणारं व्यक्तिमत्व सन्मान्य लक्ष्मणजी कांबळे सरांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर पुरोगामी महाराष्ट्राच्या या सार्वजनिक कार्यक्षेत्राला प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देणारं साक्ष देणारं या महाराष्ट्रातील एक नामवंत सामाजिक संघटना शिवसंघटना म्हणजेच संभाजी ब्रिगेड आणि आदर्श सामाजिक संघटना अर्थात संभाजी ब्रिगेड या ब्रिगेडमधील सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांना व संघटनात्मक बांधवांना विनंती आहे की हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सचिन बापू जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व संभाजीवीरांचा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. आदर्श सामाजिक संघटना पुरस्काराचे मानकरी आहे संभाजी ब्रिगेड. या सर्व संभाजीवीरांचा सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने संपन्न होतो आहे. यानंतर पुरस्काराचे
पुढील मानकरी आहेत भगतसिंह कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नगोर्ली. भगतसिंह कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ नगोर्ली याही मंडळाचा सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने संपन्न होतो आहे. मंडळातील सर्वच युवा सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना व मार्गदर्शकांना विनंती आहे की आपल्या कार्याचा लेखाजोखा या पुरस्काराच्या माध्यमातून स्वीकृत करण्यासाठी आपण मंचावरती यावं. भगतसिंह कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नगोर्ली याही संघटनेचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्व पुरस्कारार्थींच्या वतीनं या सत्काराला उत्तरादाखल मनोगत व्यक्त करताय डॉक्टर कपिलजी मोरे. भगतसिंह कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाचे सन्मान्य डॉक्टर कपिलजी मोरे साहेबांना विनंती आहे की सर्व पुरस्कार मानकऱ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. सर्व पुरस्कारार्थींना पुनश्च एकदा खूप खूप आभार. आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि आपणा सर्वांनाही नमस्कार करतो. मी डॉक्टर कपिल मोरे आणि नगोर्ली गावचा सुपुत्र आणि मला या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे की आज या ठिकाणी मला माझ्या गावातल्या भगतसिंग गणेश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचं प्रतिनिधित्व करायला या ठिकाणी मी उभा आहे आणि त्यांच्यातर्फे मी बोलतोय. मला बोलत असताना हॅलो माझी विनंती आहे की कृपया तुम्ही स्थानापन्न होऊन घ्यावं. मला बोलत असताना एका कथेपासून सुरुवात करायची की फार वर्षांपूर्वी एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक सेनापती होता. त्या सेनापतीला असं वाटलं की आपण खूप चांगली कामगिरी करावी. त्या सेनापतीने खूप चांगली कामगिरी केली आणि त्या राजानं त्या सेनापतीला त्याच्या राज्याचा खजिनदार केला. राज्याचा खजिनदार असलेला हा सेनापती आणखी खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागला आणि मग या खजिनदाराला त्या राजानं त्या राज्याचा मामलेदार बनवला. खूप चांगल्या पद्धतीनं चाललं होतं सगळं आणि सन 1376 मध्ये एक खूप मोठा दुष्काळ पडला. खूप मोठा दुष्काळ पडला. लोकांची खूप दयनीय अवस्था झाली. या दयनीय अवस्थेमध्ये काय करायचं लोकांना अजिबात कळत नव्हतं. या अवस्थेमध्ये 76चा दुष्काळ झाला, 77चा दुष्काळ झाला, 78चा दुष्काळ झाला आणि लोक थांबवून गेले. काय करावं कुणाला काही कळत नव्हतं आणि तो जो एक कोणी मामलेदार होता तो पुढे आला आणि त्यांनी राजाच्या राज्याची सगळी धान्याची कोठारं खुली करून टाकली. लोकांना सांगितलं तुम्हाला हवं ते धान्य घ्या आणि जा आपलं जीवन जगा. आपल्या राज्यातला धान्याचा साठा असा लोकांसाठी मोकळा करणारा हा बावळट माणूस कोण म्हणून त्या राजाला रागही आला आणि त्यानं फरमान सोडलं की जा आणि तो कोण जो आहे ज्यानं माझ्या राज्याची सगळी धान्याची कोठारं लोकांसाठी दुष्काळामध्ये मोकळी करून दिली त्याला पकडून घेऊन या. अशा वेळेस त्या मामलेदाराचा एक नोकर राजाजवळ जातो आणि 1.25 लाख सुवर्ण मुद्रा राजाच्या हातात देतो. त्याची पावती घेतो आणि त्याच्याकडे ती परत देतो. ही सगळी घटना हा माणूस हे कोण होता तो राजा मोहम्मद शाह होता आणि ती व्यक्ती ज्या व्यक्तीनं सर्वांसाठी आपली धान्याची कोठारं खुली केली ती व्यक्ती संत दामाजी. आणि असं म्हटलं जातं की स्वतः विठुराय त्यांचा नोकर म्हणून त्यांच्या राजाजवळ जाऊन त्या सुवर्ण मुद्रा त्यांनी दिल्या. मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की त्या संत दामाजींनी जशी आपली धान्याची कोठारं सगळ्यांसाठी खुली करून दिली अगदी तसंच दामाजी एक्सप्रेसनं ही स्वतःच्या शब्दांची कोठारं आम्हा सर्वांसाठी खुली केलेली आहे. आणि ही जी जनता आहे आजच्या काळातली सुजाण जनता आहे ती विठुरायाच्या स्वरूपात दामाजी एक्सप्रेसच्या पाठीमागून सदैव उभा राहील. लाखो सुवर्ण मुद्रा काय कोट्यवधी करोडो सुवर्ण
सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहील अशी मी आशा व्यक्त करतो. भगतसिंग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं जे काही काम केलं, खऱ्या अर्थानं आज पुरस्कारांचा सोहळा इतका वाढत गेला की कुणीही येतो आणि पुरस्कार. पण 2009 मध्ये स्थापन झालेलं एक गणेश कला क्रीडा मंडळ आजही 14 वर्ष कार्यरत आणि अविरतपणे कार्य करते. त्याचा उल्लेख करणं आणि त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभारणं खऱ्या अर्थानं मला वाटतं की हे एका वृत्तपत्राचं खरं काम. आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे दामाजी एक्सप्रेस आज सर्वांसमोर उभं राहते याच्यासाठी मला त्यांचं अभिनंदन करायचंय. मी जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो की एक माणूस आयुष्यामध्ये सत्यपक्षी शोधायला निघाला. त्याला सत्यपक्षी शोधायचा होता आणि तो निघाला. एका डोंगरावरती त्याला सांगितलं की कुणीतरी की बाबा रे तिथं जा, तिथं गेल्यानंतर तुला एक सत्यपक्षी मिळेल. त्या डोंगरावरती गेल्यानंतर जेव्हा त्यानं बघायला सुरुवात केली तिथं बघत असताना खूप सारे पक्षी होते आणि तिथं असलेला प्रत्येक पक्षी ओरडून सांगत होता की मी सत्य पक्षी आहे, या पिंजऱ्यातून मला बाहेर काढ आणि मला घेऊन जा. त्याचा खूप 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 गोंधळ उडाला की सत्य पक्षी नक्की कुठला, कारण प्रत्येक पक्षाला वाटत होतं की या पिंजऱ्यातून याने मला बाहेर काढावं आणि मला घेऊन जावं. सगळे पक्षी ओरडत होते की मी सत्य पक्षी आहे, मी सत्य पक्षी, मी सत्य पक्षी. एक पक्षी मात्र निवांत बसला होता शांतपणे, तो काहीही बोलत नव्हता. तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला की अरे सगळे पक्षी ओरडून सांगतायत की मी सत्य पक्षी, मी सत्य पक्षी, मी सत्य पक्षी, तू का काही बोलत नाहीस? त्यावेळेस तो म्हणाला की सत्य हे कधी बोलत नाहीस. आणि कदाचित आत्ताची दैनिकच्या वृत्तपत्रांमध्ये की मी सर्वाधिक विकला जाणारा वर्तमानपत्र, मी अमुक, मी तमुक, मी सर्वात लोकप्रिय, हे सर्वांची भडामार करणाऱ्या वृत्तपत्रांपेक्षा सुद्धा आज सर्व लोकांच्या पाठीमागं हे जे वृत्तपत्र ज्या पद्धतीनं उभा आहे, मला कदाचित वाटतं की हाच खरा सत्यपक्ष आहे. आम्हाला कोणी ओरडून सांगायची गरज नाही की आम्ही काय आहोत. आमचं समाज म्हणून सर्वांना सांगते. त्याबद्दल दैनिक दामाजी एक्सप्रेसला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद. दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा द्वितीय वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त परायण सुधाकर शिंगळे महाराज, राज्याचे माजी मंत्री सन्मान्य ढोबळे साहेब, संजय बाबा कोकाटे, शिवाजीराजे कांबळे, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर बापू भगरे, सचिन बापू जगताप व इतर सर्वच मान्यवरांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय माढा यांच्या वतीने खूप खूप शतशः आभार व्यक्त करून हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी बापूंना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या ठिकाणी महेंद्र सोनवणे तालुकाध्यक्ष यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत. संभाजी ब्रिगेड चित्रपटसृष्टी जिल्हा सोलापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना लोकरे यांच्या वतीने बापूंना शुभेच्छा देण्यात येत आहे.